चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा समोसा. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि 1 वाटी भगर घेतली. 2-3 मिनटं मी साबू भाजून घेतला आहे. आता भगर पण त्याच्यातच भाजून घेऊ 2-3 मिनिट. आता हे भाजून झालं आहे. आता ह्याला थंड करून मिक्सरमधून बारीक पावडर करून घेऊ. आता मी याची बारीक पावडर करून घेतली. आता तूप घेतलं आहे मी कडकडीत गरम करून. आता हे टाकू त्याच्यात. थोडंसं मीठ, थोडेसे जिरे जर तुम्हाला जमत असतील तर. याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ. आता पीठ छान मळून झालं आहे. आता याला 10-15 मिनटासाठी झाकून ठेवू. आता मी 3 बटाटे घेतलेत, थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घेतला. तर थोडंसं तेल गरम केलं आहे. त्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकू. उकडलेले बटाटे टाकून घेऊ. तर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकू. मी तेलाची बॅग घेतली. आता ह्याच्यावर पिठाचा पेढा ठेवायचा. त्याच्यावर अजून एक पिशवी ठेवून त्याला जोर द्यायचा. अशी पोळी लाटून घेऊ. आता आपल्याला असे समोसे बनवून घ्यायचे आणि तळायचे. तेल गरम झालं आहे, ह्याला तळून घेऊ. कशी वाटली मंडळी? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.